गिधाड संवर्धनाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत 14 गंभीर संकटग्रस्त गिधाडांना 9 व्हाईट रंपड गिधाडे आणि 5 लॉंग बिल्ड गिधाडे पेंच व्याघ्र प्रकल्पातील सॅडल डॅम येथे नव्याने बांधलेल्या प्री रिलीज एव्हियरीमध्ये यशस्वीरित्या हलवण्यात आले आहे। ही गिधाडे हरियाणातील पिंजोर येथील जटायू संरक्षण प्रजनन केंद्रातून JCBC मधून आणलेल्या 34 गिधाडांच्या ताफ्यातील आहेत। वर्ल्ड अर्थ डेच्या निमित्ताने ही गिधाडे महाराष्ट्रात आणण्यात आली। 2 ते 6 वर्ष वयोगटातील या पक्ष्यांची सखोल आरोग्य तपासणी करून त्यांच्या नैसर्गिक वातावरणात तग धरण्याची क्षमता पाहून निवड करण्यात आली आहे। या उपक्रमात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, BHNS आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्यातील सहकार्य लाभले आहे। गिधाडांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रोटोकॉल्स अवलंबले गेले, ज्यामध्ये वातानुकूलित वाहनांमधून वाहतूक आणि नियोजित आहार यांचा समावेश होता। भारतामधील नामशेष होत असलेल्या गिधाडांच्या लोकसंख्येचे पुनरुज्जीवन आणि परिसंस्थेच्या आरोग्यास बळकट करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे। या प्री रिलीज एव्हियरीमध्ये गिधाडांना स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे नंतर त्यांना जंगलात सोडताना त्याची सवय होईल। या संपूर्ण प्रक्रियेवर पेंचचे वन अधिकारी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे वरिष्ठ जीवशास्त्रज्ञ मनन महादेव आणि पेंचचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मयंक बर्डे यांच्या देखरेखीखाली आणि क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक डॉ किशोर एस मंकर व उपसंचालक डॉ भरत सिंग हडा यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण ठेवले जात आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.